ब्रेकनंतर एक बातमी कोल्हापूरमधून समोर येते। केआयटी कॉलेजमध्ये विद्यार्थिनीशी अश्लील वर्तन केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। केबिनमध्ये बोलून प्राध्यापकाकडून हे अश्लील वर्तन करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे। गोकुळ शिरगाव पोलिसांमध्ये प्राध्यापक सौरभ जोशींवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। सौरभ जोशींवर 4 ते 5 मुलींशी गैरवर्तन केल्याचा आरोप आहे। थेट जाऊयात आपले प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळोखे यांच्याकडे। ज्ञानेश्वर, अतिशय धक्कादायक हा प्रकार कोल्हापूरमधून समोर येत आहे। काय अधिकची माहिती आहे? प्रियंका, कोल्हापुरातल्या नामवंत केआयटी कॉलेजमध्ये हा प्रकार घडलेला आहे। सौरभ जोशी हा सिव्हिल एन्व्हायरमेंट या डिपार्टमेंटचा एचओडी आहे आणि तो मुलींना हेरून आहे ते अशा पद्धतीचं कृत्य करत होता। ज्या मुलीने तक्रार दाखल केलेली आहे ती मुलगी आहे ती गैरहजर होती घरगुती कारणास्तव आणि तिचा फायदा घेत आहे तो हा सौरभ जोशी तिला टार्गेट करत होता। वारंवार केबिनमध्ये बोलवून अश्लील वर्तन आहे ते करत होता। मेसेजवरती आणि फोनवरती बोलण्यासाठी तो दबाव टाकत होता। अखेर या मुलीने या संदर्भातले आहे ते पालकांना कल्पना दिली आणि त्यानंतर गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्यामध्ये तक्रार या संदर्भात दाखल केली। त्या तक्रारीच्या अनुषंगाने ही मुलगी ज्यावेळी पुढे आली त्यावेळी इतर मैत्रिणींशी ती चर्चा करत असताना अनेक विद्यार्थिनींशी अशाच पद्धतीचं गैरकृत्य आहे ते सौरभ जोशीने केल्याचं उघड झाले। अखेर या सौरभ जोशीवरती आता गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झालेले। एकूणच त्याच्यावरती कडक कारवाई करावी अशा पद्धतीची अपेक्षा आता होताना पाहायला मिळते। एकूणच नामवंत अशा कॉलेजमध्ये हा धक्कादायक प्रकार घडल्यामुळे आहे ते एकच खळबळ उडाल्याचं पाहायला मिळते। सध्या पालक भीतीच्या छायेखाली असून या सौरभ जोशीवरती कडक कारवाई करावी आणि कॉलेज प्रशासनाने सुद्धा आपल्या स्टाफला योग्य त्या सूचना द्याव्यात अशा पद्धतीची अपेक्षा पालक वर्ग व्यक्त करताना पाहायला मिळते। बरं ज्ञानेश्वर, या संबंधीचे सगळे अपडेट्स तुमच्याकडून पाहणार आहोत। मी तुम्हाला थांबवते कारण पुढची ही बातमी कोल्हापूरमधूनच आहे। कोल्हापूर जिल्ह्यातील पुणे बँगलोर हायवेवरील तांदूळवाडी गावाजवळ एसटी महामंडळाच्या हिरकणी बसचा अपघात झालाय। बसचा टायर फुटल्यामुळे बस हायवेवरून डिवायडरवर जाऊन आदळली आणि बसमध्ये 21 प्रवासी होते। एक महिला प्रवाशाला किरकोळ दुखापत देखील झाली आहे, तर इतर प्रवासी सुरक्षित आहेत अशी माहिती समोर येते। आजराहून सकाळी 8 वाजता ही हिरकणी बस स्वारगेटसाठी निघाली आणि त्यानंतर तांदूळवाडी गावाजवळ या बसचा अपघात झालाय। आपण बोलूयात आपले प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळोखे यांच्याशी। ज्ञानेश्वर, बसचा अपघात झालाय, नेमकी काय माहिती आहे? काय नेमकं कारण होतं? आजराहून सकाळी 8 वाजता ही हिरकणी बस आहे ती स्वारगेटच्या दिशेने निघाली होती। या बसमध्ये जवळपास 21 प्रवासी प्रवास करत होते। ही बस तांदूळवाडी गावानजीक पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर आली असताना अचानकपणे बसचा आहे तो टायर फुटला आणि चालकाला ही बस नियंत्रित करता आली नाही। ती बस थेट जाऊन डिवायडरवरती चढली। अचानकपणे या घडलेल्या प्रकारामुळे एका महिला प्रवाशाला आहे ते दुखापत झालेली, इतर प्रवासी मात्र सुरक्षित आहेत। मात्र एकूणच एसटी महामंडळाच्या या बसेसचे अपघात आहे ते वारंवार घडताना पाहायला मिळतात। बसची सुरक्षितता आहे ते या निमित्तानं उघड्यावरती पडताना पाहायला मिळते आणि त्यामुळे एकूणच बसच्या सुरक्षिततेकडे लक्ष देण्याची गरज आहे ते व्यक्त होताना पाहायला मिळतात। या बसमधल्या सगळ्याच प्रवाशांची आहे ते योग्यरित्या सुटका करण्यात आलेली। महिला जी किरकोळ दुखापत झाली होती तिच्यावरती सुद्धा सध्या उपचार करून तिला सोडण्यात आलेले। मात्र एकूणच बसेसचे अपघात ही सध्या चर्चेचा विषय बनल्याचं पाहायला मिळते। बरोबर आहे ज्ञानेश्वर, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। पुढची महत्त्वाची बातमी पाहूया। मुंब्र्यामध्ये पोलिसांवर गोळीबार करण्यात आलाय। 2 ठिकाणी हा गोळीबार करण्यात आलाय। काल रात्री धक्कादायक ही घटना घडली। या गोळीबारामध्ये 2 सामान्य नागरिक देखील जखमी झालेत, तर पोलिसांनी एका आरोपीला ताब्यात घेतलाय। त्याची कसून चौकशी पोलीस करतात। ताब्यात घेतलेल्या आरोपीचं नाव शहाबाद कुरेशी आहे। शहाबादने मुंब्रामधील बाबा खान नावाच्या यूट्यूबरच्या घरी गोळीबार केल्याची माहिती समोर येते। यूट्यूबर बाबा खानच्या घरावर शहाबादने 3 गोळ्या झाडल्या आणि तिथून तो डायघर पोलीस स्टेशन येथे फरार झाला। त्याला अटक करण्यास पोलीस गेले असता त्याने पोलिसांवरच 5 गोळ्या झाडल्याची माहिती समोर येते। आपण बोलूयात आपले प्रतिनिधी अजित मांढरे यांच्याशी। अजित, अतिशय धक्कादायक हा प्रकार समोर आलाय। सामान्य नागरिकांसह पोलिसांवरही गोळीबार झाल्याची माहिती आहे। काल रात्रीची ही घटना आहे। मुंब्र्यातल्या कौसा भागामध्ये बाबा खान नावाचा एक व्यावसायिक आणि युट्यूब इन्फ्लुएन्सर आहे। त्याच्या घरावरती 2 गोळीबार करण्यात आले। याच्यामध्ये दोन ज्या गोळ्या आहेत त्याच्या गाडीवरती आणि एक गोळी आहे ती हवेत झाडण्यात आली। ही व्यक्ती जी आहे या व्यक्तीचं फुटेज मोबाईलमध्ये त्यांनी कैद केलेलं आहे। पांढरा रंगाचा शर्ट आणि पांढऱ्या रंगाची पॅन्ट घालून हातामध्ये पिस्तूल घेऊन थेट दहशत माजवताना तो तरुण दिसतो। त्याचं नाव शहाबाद कुरेशी आहे आणि जवळपास त्याने 3 राऊंड फायर केल्यानंतर त्याची बंदूक जी आहे ती लॉक झाली तर त्याच्या गोळ्या संपल्या।
त्यामुळे तो तिथून फरार झाला. ही घटना मुंब्रा पोलिसांना कळताच मुंब्रा पोलिसांनी डायगर पोलीस या दोघांनी मिळून डायगर येथे हा शाबाद कुरेशी लपून बसलेला आहे आचार गल्लीमध्ये, त्या ठिकाणी जाऊन त्याला पकडण्याचा प्रयत्न केला. यावेळेस त्या शाबाद कुरेशीने पोलिसांवर देखील 5 गोळ्या त्याने झाडल्या आणि या 5 गोळ्या झाडल्यामुळे तिथे असलेले रहिवासी जे आहेत, नागरिक जे आहेत, त्यातले 2 नागरिक जे आहेत ते जखमी झाले. जखमींवरती उपचार सुरू आहेत. पण अशा रीतीनं एका व्यावसायिकवर गोळीबार करणं आणि त्यानंतर पोलिसांनी तिथं ऑपरेशन केल्यानंतर त्याला त्या आरोपीला पकडायल्यानंतर त्या पोलिसांवर देखील त्याने 5 गोळ्या झाडल्या. कुठेतरी मुंब्र्यामध्ये नक्की शांततेचं वातावरण आहे का, कायदा सुव्यवस्था आहे का, असा प्रश्न निर्माण होतो. दृश्यामध्ये आपण जर पाहिलं तर त्या जो फायरिंग करणारा व्यक्ती आहे त्याला पकडल्यानंतर त्याला तिथून घेऊन जाताना देखील अनेक लोक आहेत. ज्यावेळी गोळीबार झाला त्यावेळी देखील मोठ्या प्रमाणात गर्दी होती. पोलिसांवर देखील त्याने गोळीबार केलेला आहे. बरोबर आहे अजित, अतिशय धक्कादायक ही सगळी बातमी मुंब्र्यातून समोर आली आहे. माहितीसाठी धन्यवाद.